श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परवा, त्याजवळ कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी. काय दुर्दैवानं गोळीबार झाला, कोण लोक हजर होते? तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते? कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे शिरकाव घालते काही लोक, बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला. आम्ही काही थांबणार का नाही? मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधना पाहिजे, सगळे द्यायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. खारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो, त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतो? पाथर्डीत कोण गुटखे फॅक्टरी चालवतो? हा पैसा कुठे जातो? हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो? आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या तुझ्याच्या निवडणुकीचा माझा फटका बसला शेवगाव, मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती बोलू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे.